पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यामध्ये सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आणि 1 किलो सोनं 15 किलो चांदी पळवण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यामधील खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे। सराफा व्यापारी आणि त्यांचा पुतण्या दुकान बंद करून घरी जात असताना ही चोरीची घटना घडली आहे। दरोडेखोरांनी 1,15,00,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेला आहे। निहारिका ज्वेलर्स दरोडा प्रकरणी खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून रवी मुसळे यांचं खापरखेडा इथे निहारिका ज्वेलर्स आहे हे दुकान बंद केल्यानंतर घरी जाताना हा दरोडा पडलाय। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, रक्कम बरीच मोठी आहे, 1 किलो सोनं आणि 15 किलो चांदी पळवलेली आहे। गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस कशी खबरदारी घेत आहेत? नक्कीच, कारण रवी मुसळे यांचं कामठी तालुक्यातील सावनेर येथील बाजार चौकात निहारिका ज्वेलर्स नावाचं सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दुकान आहे। बुधवारी रात्री पाऊस सुरू असल्याने आणि पथदिवे बंद असल्याने त्यांनी दुकान बंद केलं आणि दुकानातून जो साहित्य होतं म्हणजे सोने होते, चांदी होती आणि दागिने आणि काही रोख रक्कम असं हे आपल्या कारमध्ये टाकलेले आहेत। 3 बॅगा भरून टाकलेले होते। तेवढ्यातच ज्या आरोपी आहेत त्यांनी येऊन जो रवी मुसळे यांचा पुतण्या आहे त्याच्या पोटावर वार केले, त्याला बंदुकीचा जो बट आहे त्याच्याने मारहाण केली आणि हवेत गोळीबार केल्याची ही माहिती आहे। त्यानंतर जवळपास 1 किलो सोने आणि 15 किलो चांदी पळवलेली आहे या दरोडेखोरांनी। तसेच 1.25 लाख रुपयांची रोख रक्कम देखील पळवलेली आहे। जवळपास 6च्या संख्येत हे दरोडेखोर असल्याची माहिती आहे। त्यानंतर पोलिसांनी खापरखेडा पोलिसांनी घटनेची नोंद घेत संपूर्ण ठिकाणी नाकेबंदी केली असून पोलीस जे आहेत त्या आरोपींचा शोध घेत आहे। मात्र ही फार मोठी रक्कम आहे आणि त्यामुळे तात्काळ पोलिसांनी पावले उचलत त्या दिशेने कारवाई करण्याची मागणी आता ज्वेलर्स संघटनेतर्फे करण्यात येत आहे। जितेंद्र, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।